शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मुंबईत एका कॉन्सर्टमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगावमधील नेस्को सेंटरमधली घटना. पार्टी आयोजकांसह 6 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नेस्को सेंटरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी. बोंधू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा SITकडे. आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. आम्ही SITला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते. मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी, कोण कुणाला फसवतंय तेच कळेना. प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारेंचा निशाणा. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमनिया यांचा उद्या गौप्यस्फोट त्या करणार. 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल, तर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा इशारा. खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर आहेत. खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका, तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या. बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया. बोंधू खरातचा CA ललित पोफळेच्या नावानं त्याच्या भावाचे वरळीमध्ये 2 आलिशान फ्लॅट, तर पुणे, सोलापूर, मुंबईमध्ये पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता. जावाई नाही आला तरी चालेल, मुलगी आली पाहिजे. बोंधू खरातच्या सासू पार्वतीबाई शिंदेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. तर खरात त्याच्या ऑफिसमध्ये काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं, पार्वतीबाईंची प्रतिक्रिया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा आज उत्साह. संसद भवन परिसरात पंतप्रधान मोदींकडून बाबासाहेबांना अभिवादन. देशभरात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडून चैत्यभूमीवर अभिवादन. दीक्षाभूमीसह चैत्यभूमी परिसरात जनसागर उसळला. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीये. फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. नांदेडमधल्या पदाधिकारी मेळाव्यात संतोष बांगर यांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहे. नागपुरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून वाद, तर अश्विन बैस यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष. बाबा आष्टनकर यांना हटवून बैस यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे वाद. नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. दुपारी 3:30 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक. ईडीनं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या आयपॅकच्या प्रमुखालाच उचललं. कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विनेश चंदेल हे अटक, तर निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा झटका. नागपूरमध्ये गॅसची घरपोच डिलिव्हरी न केल्यास एजन्सींवर कठोर कारवाई. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा. नागरिकांना रीतसर बुकिंग करून घरपोच सिलेंडर घेण्याला प्राधान्य देण्याचंही आवाहन. उद्यापासून विदर्भ मराठवाड्यामध्ये उष्णता वाढणार. उष्णतेच्या लाटेचाही इशारा. सोमवारी अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.8 अंश तापमानाची नोंद. पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या कमाल तापमानात वाढ. अमरावती जिल्ह्यातील पाणी साठ्यावर उन्हाची झळ. 56 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणी पातळी ही 50.96%. जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचं संकट. राज्यातील प्लेग्राऊंडची जागा बिल्डरांच्या घशात, तर हजारो कोटी या ठिकाणी जमा करून ते पैसे आमदार आणि खासदार विकत घ्यायला लावणार. क्रीडा स्पर्धांसाठीच्या मैदानामध्ये पंचतारांकित हॉटेल उभारण्यास परवानगी दिल्यानंतर संजय राऊतांनी. त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला. नाशिक पोलिसांकडून अटक. देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई. भाविकांना मारहाण, दर्शनासाठी पैसे उकळण्याच्या तक्रारी होत्या. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.